ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांना वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, स्वतःही पौष्टिक खायचं आहे आणि घरातील लोकांनाही पौष्टिक खाऊ घालायचं आहे, त्यांच्यासाठी तसेच म्हातारे वयस्कर लोकांनी भरपूर खाल्लं तरी पचायला हलकं आहे. रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चला तर आता रेसिपी पाहू. आज आपण नाचणी आणि मुगाच्या डाळीचा मस्त पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ केलेला आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न आणि फायबर असते. तसेच मुगाच्या डाळ ही पचायला हलकी असते आणि तिच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. ह्या दोन्हीचं मस्त कॉम्बिनेशन म्हणजे प्रोटीन, मिनरल आणि फायबर असं हे मस्तपैकी कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे ते रेसिपी खूप पौष्टिक आणि एकदम हेल्दी आहे. आता इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 1 मोठी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद आणि 2 मोठे चमचे पांढरे तीळ घातले, चवीनुसार मीठ घातले आणि कसुरी मेथी घातली. आता तुमच्याकडे कसुरी मेथी जर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही आपली कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घालू शकता. आणि आता थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला पोळीच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे तेवढं पातळ नाही, थोडंसं पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. खूप पातळ मळलं तर आपल्याला जो पदार्थ करायचा आहे तो व्यवस्थित होणार नाही. म्हणून हे अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि आता एक 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्यातला रवा जो आहे तो छान फुलतो. आणि आता ही मुगाची डाळ आहे, हिला मी 2 तास भिजत ठेवली होती. 2 तासानंतर ही डाळ चांगली भिजली आपली. आता त्याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं, म्हणजे थोडाही पाण्याचा अंश त्याच्यामध्ये ठेवायचा नाही. म्हणून मी हे छोट्या चाळणीमध्ये काढलं आहे, म्हणजे सगळं पाणी त्याच्यातलं निथळून जाईल. आणि खाली मी एक असं मोठं पातेलं ठेवलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते पाणी पडेल. आता हे पाणी सगळं काढून झाल्यानंतर काय करायचं, ही मुगाची डाळ ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. हे पहा, अगदी एकदम कोरडी झाली आहे, थोडंसुद्धा पाणी त्याच्यामध्ये मी ठेवलेलं नाही आहे. आणि आता ही मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घातली आहे, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घातलेलं आहे. आता हिरवी मिरची तुम्हाला तिखट जेवढं हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर घातलेली आहे. आणि आता एकही थेंब पाण्याचं न घालता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. एकदम पेस्ट तयार करायची नाही आहे, थोडंसं असं जाडसर ठेवायचं. हे पहा, आपण अजिबात पाणी त्याच्यामध्ये घातलेलं नाही म्हणून हे असं ओलसर झालेलं नाही आहे. छान असं आपलं ते मिक्सरमध्ये बारीक करून झाले. आता हे पीठ जे झाकून ठेवलं होतं त्याच्यावरचं आता झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता याचे असे छान गोळे करून घ्यायचे. हे पहा, आता मी थोडासा आपण चपाती करायला जेवढा गोळा घेतो ना त्याच्यापेक्षा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि तो असा छान गोल करून घ्यायचा आहे. भाकरी गोल करताना कसं करतो अगदी तसं करून घ्यायचं आहे. आता पोळपाटावर थोडंसं मी पीठ टाकलं, नाचणीचं पीठ टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे. जसं आपण चपाती लाटून घेतो ना तसं, फक्त चपाती इतकं पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं जाड ठेवायचं आहे. खूप जाड पण ठेवायचं नाही आणि खूप पातळसुद्धा ठेवायचं नाही आहे. हे पहा, अशा पद्धतीने छानपैकी लाटून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित लाटून झाल्यानंतर काय करायचं आहे, आता हे मी चौकोनी करायचं आहे मला, म्हणून मी बाजूचं हे सुरीने असं कापून घेते. तुम्हाला जर असं चौकोनी शेपमध्ये नको असेल तर तुम्ही हे बाजूचं जे आहे ते कापून नाही घेतलं तरी चालेल. लाटलेल्या पोळीवरच तुम्ही ते सारण लावून घेऊ शकता. आता हे जे सारण आपण मुगाचं केलं आहे ना ते याच्यावरती छानपैकी पसरवून लावायचं आहे. आता मी हे चौकोन याच्यासाठी करून घेतलं की ते वडी दिसायलासुद्धा छान दिसते आणि व्यवस्थित सगळीकडे हे असं लावलं जातं ना, म्हणून मग मी ते चौकोनी शेप करून घेतला आहे. आता हे असं अलगद उचलायचं आहे खालच्या बाजूने आणि छान असा त्याचा रोल तयार करायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं मी की खूप जास्त पातळ पोळी लाटू नका, नाहीतर मग असा रोल तुमचा छानपैकी तयार होणार नाही. थोडासा मध्यम ठेवायचं आहे, त्याच्यामुळे बघा किती छान रोल आपला व्यवस्थित तयार झालेला आहे. आणि नंतर असा हाताने घोळवून घ्यायचा आणि आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता असेच रोल आपण बाकीच्या पिठाचे पण तयार करून घ्यायचे आहेत. इथे माझे बघा हे 3 रोल तयार झालेत. आता चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेते आणि या मोठ्या कढईमध्ये मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे. आणि आता जे रोल आपण तयार केलेत ते चाळणीत ठेवलेत आणि ती चाळण मी या कढईवर ठेवली आहे. माझी चाळण बरोबर त्या कढईवर बसते, खाली अशी बुडाला टेकत नाही.
म्हणून मी ही चाळण नेहमी वापरते. तुम्ही मोदक पात्रात केलं तरी चालेल. आता हे 15 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं वाफवलं तरी चालेल. तर वाफवून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर याच्या आपल्याला छान अशा वड्या काढून घ्यायच्यात. म्हणजे तुम्हाला जेवढं जाड हवं आहे, जेवढं पातळ हवं आहे तेवढ्या साईजच्या ह्या वड्या आपण कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा, मी खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही, अशा छान मध्यम आकाराच्या ह्या वड्या काढून घेते. म्हणजे समजा बाकरवडी कशी असते तेवढ्या टाईपचं जाड ठेवायचं आहे. आणि नंतर आता एका पॅनमध्ये मी तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलं आहे आणि आता थोडंसं हिंग घातलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि तीळ घातलं आहे. आता हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आता ज्या वड्या आपण कट करून घेतल्यात त्या पटापट याच्यामध्ये टाकायच्यात. कारण काय होतं, हे तीळ जे आहेत ना ते गरम झाल्यामुळे असे उडत राहतात, म्हणून हे पटकन टाकून घ्यायचं आहे. आता हे छान खालच्या बाजूने खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर उलटं करून दुसऱ्या बाजूने पण आपण हे खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल, जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही असं फ्राय करून घ्या. तुम्हाला थोडं तेलकट चालणार असेल तर तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल. आता हा पदार्थ असा आहे की ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांना वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, त्यांच्यासाठी अगदी हेल्दी आणि पौष्टिक असा ब्रेकफास्ट आहे आणि लहान मुलांच्या टिफिनमध्ये द्यायलासुद्धा खूप छान आहे. किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस खूप छान असं स्नॅक्स खावंसं वाटलं तर तुम्ही नक्की हा पदार्थ करून बघा. सगळ्यांना आवडेल. या पदार्थामुळे एकतर तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील, तुम्हाला अजिबात ॲसिडिटी होणार नाही आणि पौष्टिक खाल्ल्याचं समाधान. आता हे छान मी असा मस्त चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेलं आहे. तर असं हे नाचणी आणि मुगाच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह.